संपूर्ण श्री शिव महापुराण उमा संहिता त्यातील आपण पाहणार आहोत अध्याय पहिला। उपमन्यूंनी श्रीकृष्णाला सांगितलेले शिवजींचे दर्शन। ऋषी म्हणाले, सुजी तुम्ही आम्हाला आता उमा संहिता सांगा। शिव आणि पार्वतीचे अद्भुत चरित्र आम्हाला श्रवण करण्याची इच्छा आहे। शौनकादी ऋषी मुनींनो शंकराचे मंगलमय परमचरित्र भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारे आहे। पूर्वी व्यासांनी विचारले असता सनत कुमारांनी त्यांना शिवजींचे चरित्र सांगितले। ते म्हणाले, व्यासजी एकदा वसुदेव पुत्र श्रीकृष्ण पुत्र प्राप्तीसाठी तप करण्यास कैलास पर्वतावर गेले होते। तेथे एका शिखरावर महर्षी उपमन्यू तपश्चर्या करत होते। श्रीकृष्ण म्हणाला, उपमन्यूजी तुम्ही महान ज्ञानी आहात, शैवामध्ये श्रेष्ठ आहात। मी पुत्र प्राप्तीसाठी शिवजीचे तप करण्यासाठी येथे आलो आहे, तरी त्याचा महिमा सांगा, म्हणजे मी तप करेन। उपमन्यू म्हणाले, श्रीकृष्णजी तपश्चर्या करत असताना मला शिवजींचे, त्यांच्या परिवाराचे, त्यांच्या शास्त्रांचे, विष्णू आदी देवांचे दर्शन झाले। मला जे स्वरूप दिसले ते मी वर्णन सांगत आहे। संपूर्ण विश्वाला एका क्षणात भस्मसात करेल असे त्यांचे अगाध सामर्थ्य आहे। त्यांच्याकडे प्रभावी अस्त्र आहेत। त्यांचे त्रिशूळ सर्वात प्रसिद्ध आहे। ते शत्रूंचा नाश करणारे आहेत। त्या शस्त्राने आजपर्यंत अनेक दैत्यांना ठार केले। त्यांच्या हातातील परशु ही भयंकर संहारक आहे। शिवजींच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे। ते अतिशय शक्तिशाली आणि देदीप्यमान आहे। त्यांच्या हाती वज्रही आहे। भात्यासहित पिनाक नावाचे धनुष्यही आहे। शक्ती, खडक, पाश, अंकुश, गदा असे अस्त्र आहेत। मला शिवजींचे दर्शन झाले तेव्हा पितामह ब्रह्मदेव उजव्या बाजूला होते आणि डाव्या बाजूला शंख, चक्र, गदा धारण करणारे विष्णू होते। स्वयंभू, मनु, भृगु इत्यादी ऋषी, इंद्रादी देव हे देखील त्यांच्या समवेत होते। तेजपुंज पार्वतीही तेथे होती। कार्तिक स्वामी होते। शिवजींच्या पुढे नंदी उपस्थित होता। भूतगणांचा समुदाय आणि चंडिकादी माता तेथे होत्या। त्या सर्वांनी शिवजींना नमस्कार केला। अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली। भगवान शिवजी म्हणाले, हे भक्ता मी तुझ्यावर प्रेम करत आहे, प्रसन्न आहे। तुला हवा तो वर मागून घे। त्यावेळी मी त्यांना प्रणाम करून म्हणालो, मला त्रिकाल ज्ञानी करा। शिवजी म्हणाले, उपमन्यू तू ऐश्वर्य संपन्न होशील, तुझे सर्व मनोकामना पूर्ण होतील। अशा प्रकारे भक्तिमुक्ती देणाऱ्या शिवजींना त्यांच्या परिवारासह पाहिले, म्हणून मी स्वतःला धन्य समजतो। शिवजी सृष्टीचे पालन, पोषण, रक्षण करणारे आहेत। ते सर्व भूतांचा आत्मा आहे। हे नित्य कल्याणकारी आहेत। म्हणून तुम्ही पुत्र प्राप्तीसाठी शिवजींची आराधना करा। अध्याय दुसरा, शिव भक्तांची आराधना। सनत कुमार म्हणाले, उपमन्यूचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात शिवजींबद्दल भक्तिभाव निर्माण झाला। ते म्हणाले, हे मुने, शिवजींची उपासना करून कोणी कोणी आपली इच्छा पूर्ण करून घेतल्या ते सांगा। उपमन्यू म्हणाले, याज्ञवल्क्य मुनींनी शिवजींची आराधना करून श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करून घेतले। त्यामुळे वेदांची संहिता, पुराणांची रचना केली। अनुसूयेने 300 वर्ष तप केले। त्यामुळे तिच्या पोटी दत्तात्रेयांचा अवतार झाला। गोपिका पुत्र श्रीकराने शिवपूजेचे मोक्ष प्राप्त करून घेतला। शिवजींच्या अनुग्रहामुळे सीमांतिनीला उत्तम सौभाग्य प्राप्त झाले। विमर्शन राजा प्रारंभी दृष्ट होता, तो शिवभक्तीमुळे त्याला परम गती प्राप्त झाली। शबर आणि त्यांची पत्नी यांना शिवपूजा उत्तम लोक प्राप्त झाला। सौमिनी नावाच्या एका स्त्रीकडून शिवरात्रीच्या दिवशी गोकर्ण क्षेत्री उपोषण करून सर्व पाप नाहीसे झाले। दुर्वासांनी शिवभक्ती केली, त्यामुळे त्यांच्या हातून सर्वत्र शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार झाला। विश्वामित्रांनी शिवप्रभूची आराधना करून प्रतिसृष्टी निर्माण केली। क्षत्रिय असूनही ते ब्रह्मर्षी झाले। शिवजींच्या कृपेने मार्कंडेय मुनी चिरंजीव झाले। बलीचा पुत्र जितेंद्रिय झाला।
विष्णू, शक्ती, दधीची, परशुराम, कनाद, भार्गव, गौतम हे महात्म्याने झाले. शाकल्य ऋषी शिवभक्तीत महान झाले. भगवान शंकर आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात. अध्याय 3. शिवजींचे श्रीकृष्णांना वरदान. उपमन्यू ऋषींच्या मुखातून शिव महिमा ऐकून श्रीकृष्णांनी उपमन्यूची प्रशंसा केली. उपमन्यू म्हणाले, हे पुरुषोत्तमा, तुम्ही सर्व देवांना पूजनीय आहात. तुम्हाला शिव मंत्र सांगतो. तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. श्रीकृष्ण शिवजींची आराधना करू लागले. महादेव उमासहित श्रीकृष्णांच्या समोर प्रकट झाले. श्रीकृष्णांनी अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. शिवजी म्हणाले, तुला हवा तो वर मागून घे. श्रीकृष्ण म्हणाले, माझी शिव आराधना सदैव राहू दे. मला सर्वत्र यश मिळावे. शिवजींकडून तथास्तु म्हणून वरदान दिले. पार्वतीने देखील श्रीकृष्णाला वरदान दिले. उपमन्यू ऋषींची भेट घेऊन श्रीकृष्ण द्वारकेला पडले. सनतकुमार म्हणाले, शिवजींचा महिमा अगाध आहे. रामचंद्रांनी पर्वतावर तपश्चर्या करून शिवजींची कृपा संपादन केली. परशुरामांनी देखील शिवजींची आराधना केली. अनेक ऋषी मुनी यांनी शिवजींची आराधना करून अनेक वर प्राप्त करून घेतले. अध्याय 4. शिव मायेचा अगाध प्रभाव. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही व्यासजींचे शिष्य आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात. भगवान शंकराचा महिमा आम्हाला कथन करा. सूत म्हणाले, पूर्वी व्यासजींनी ब्रह्मपुत्र सनतकुमारांना या संदर्भात प्रश्न विचारला होता. तेव्हा ते म्हणाले, व्यासजी, मी तुम्हाला शिवजींची कथा आणि त्यांचा महिमा विशद करणार आहे. भगवान शंकर हे सर्वांचे स्वामी आहेत. सर्वांचे देव आहेत. सर्वांच्या अंतर्यामी आहेत. संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत. ब्रह्मा, विष्णू, रुद्र हे कारण परत्वे निर्माण केलेली रूपे आहेत. प्रत्येक प्राणी मात्राचा आत्मा ते आहेत. सर्व देव देवतांचे ते गुरु आहेत. पारावाणीच्या पलीकडचे ते आहेत. हे मुने, त्यांची परमवैक्य मावा परमदिव्य अशी माया संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. देव, दैत्य, मनुष्यांसहित सर्व जग तिच्या अधीन आहे. शिवजींच्या मायेमुळे ती सर्वांना मोहित करते. पुरातन काळापासून अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मायेमुळेच विश्वामित्राची तपस्या मेनकेने भंग केली. अशा या शिवमायेचा अगाध महिमा जो शिवजींना सर्वार्थाने शरण जातो तो मायेच्या पलीकडले जातो. अध्याय 5. कायिक, वाचिक आणि मानसिक पापांचे वर्णन. व्यास सनतकुमारांना म्हणाले, कोणत्या वाईट कर्मामुळे माणूस नरकाला जातो याची माहिती सांगा. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, पाप परायण लोक नरकात जातात. परस्त्रीची इच्छा, परधन घेण्याची इच्छा, दुसऱ्यांचे अहित चिंतणे आणि वाईट कर्माचा विचार करणे ही 4 प्रकारची मानसिक पाप कर्मे आहेत. विसंगत बोलणे, खोटे बोलणे, अप्रिय बोलणे आणि चुगली करणे ही 4 वाचिक पाप कर्म आहेत. भक्षण करणे, हिंसा करणे, छोटे कार्य करणे, दुसऱ्यांच्या वस्तू चोरणे ही 4 शारीरिक पाप कर्मे आहेत. साधू संतांची निंदा करणे, इतरांची निंदा करणे, यज्ञामध्ये व्यत्यय आणणे ही वाईट कर्म आहे. जो आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसे वागतो, आपले काम तत्परतेने करतो, पण देवाची अथवा सद्गुरूंची पूजा करत नाही, शिवभक्ताचा द्वेष करतो, काळ, वेळ, आपल्या बोलण्याचा परिणाम आणि स्थान यांचा विचार न करता काहीही बोलतो, सत्याने वागत नाही, सत्य बोलत नाही, सेवा करत नाही, आपल्या स्त्रीचा, पुत्राचा जो तिरस्कार आणि अपमान करतो तो महापापी होय. ब्रह्महत्या करणारा, अंमली पदार्थांचे सेवन करणारा, वाईट कर्माला साथ देणाऱ्या माणसाला भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात. गुरु, ब्राह्मण आणि गाय या संकटात टाकणे, दुसऱ्यांवर अन्याय करून द्रव्य मिळवणे, निरपराध लोकांचा वध करणे ही महापातके आहेत. अध्याय 6. अनेक प्रकारची उपपातके. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे मुने, मी काही महापापे थोडक्यात सांगितली.
आता उपपातकांविषयी सांगतो. दुसऱ्यांचे द्रव्य हरण करणे, अति अभिमान धरणे, अति क्रोध करणे, नास्तिकतेचा प्रचार करणे, वेदबाह्य धर्मबाह्य आचरण करणे, दुसऱ्याचे उपकार न जाणणे, विषयाची आसक्ती करणे, सज्जनांची ईर्ष्या करणे आणि द्वेष करणे, परस्त्रीचा विचार करणे, आश्रमातील लोकांना त्रास देणे, इतरांचे धान्य पशु चोरणे, जल अपवित्र करणे, स्त्रियांच्या अधीन राहणे, स्त्रियांचे रक्षण न करणे, राजाची पाठीमागे निंदा करणे, देवयज्ञ पितृयज्ञ यांचा त्याग करणे, स्वधर्माने न वागणे, दुराचार करणे, नास्तिक होणे, नेहमी खोटे बोलणे, पंक्तीभेद करणे ही सर्व उपपातके आहेत. अधिकाराचा दुरुपयोग करणे, संन्यास घेऊन घरात राहणे, शिव प्रतिमेचा भंग करणे, पशुची काळजी न घेणे, निरपराध्याला शिक्षा करणे, साधूला चोर आणि चोराला साधू समजणे, राजा असून प्रजेची काळजी न घेणे, विविध प्रकारच्या वस्तू चोरणे, अन्यायाने व्यवहार करणे, गुप्तपणे पापकर्म करणे असे वागणाऱ्यास नरक प्राप्त होईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.